मित्रांनो नमस्कार. आपण आज चोराड मैदानामध्ये आणि बरेचसे पोरं आलते. बाकासूर किती गटात पळणार आहे. आपल्यासोबत रणजित सर आहेत. रणजित सरांकडून जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. बाकासूर किती गटात पळणार आहे सर? शेवटच्या लॉटमध्ये. शेवटच्या लॉटमध्ये पायरा कोणासोबत आहे काय? महाराष्ट्राची लाडकी आवडती जोडी परत एकदाच. नक्कीच. तर काय सांगाल आजच्या मैदानासंदर्भात? छान सुंदर मैदान घेतलंय. बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आयोजक कमिटीने घेतलं होतं, परंतु बैलगाडी मालकांची सवय आहे ती सवय कायम तशीच राहिली. पहिल्याच गटामध्ये मी मेसेज ग्रुपवर टाकला होता की पहिल्याच गटात 4 गाड्या पाहिल्या. आयोजकांचा हेतू एक होता की प्रत्येक गटामध्ये 10 गाड्या पाहिल्या पाहिजेत, कुठले तास मोकळं राहिलं नाही पाहिजे, हे त्यांचा प्रामाणिक हेतू होता. परंतु तो बैलगाडी मालकांना म्हणून पडला आणि प्रत्येक 4 गाड्या 5 गाड्या 4 गाड्या पाहिल्यात. कुठेतरी बैलगाडी मालकानं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नक्कीच. बरं आजची जोडी कशी वाटेल सगळ्यांना महाराष्ट्राची? घडल. धन्यवाद मित्रांनो. बकासूर शेवटच्या लॉटमध्ये पळणार आहे आणि रणजित सरांनी सांगितलं महाराष्ट्राची आवडती जोडी आहे. बघूया आपण कुठली जोडी आवडते आहे महाराष्ट्राची. शेवटच्या लॉटमध्ये आपल्याला समजणार आहे.